नमस्कार. तर बघा प्रणवीने किती राडा केला आहे बघा. आता नेहमी खेळणी पिशवीत भरला नाही, इथे खुर्च्या आणून ठेवला नाही, इथे पण तसंच राडा. तो पोरगा शाळेत नाल्या त्याने तसेच तिकडं बघा टॉवेल वेळ कसा फेकू दिला नाही. आणि 2-2:30 वाजता शाळा सुटणार होती आज. तर आज 12-12:30 काहीतरी सोडले शाळा. बघा ना, सांगतात काय टायमिंगने सोडतात कसे. कसं काय करायचं सांगा बरं. सकाळी 7:30ला गेला आहे आणि सांगितले मॅसेज केला व्हॉट्सअपला त्यांनी की 2:30 वाजता शाळा सुटणार आहे. 12:30ला शाळा सोडली नाही म्हणजे बघा कसं करायचं सांगा. तर असे किती वेळ तरी झाले आणि मग मुलं मग एकटी जातात ना, भीती वाटते. हायवे रोड आहे. म्हणजे आज किती दिवस झाले मला एवढा कंटाळा आहे. 16 तारखेपासून बरं का, 16 तारखेपासून 9 तारखेपासून नुसते जीवाची पळापळ माझी चालू. 9 तारखेला काय ते आमचं पंगत होती, त्याच्यानंतर हे ते त्याचे पप्पा आले तेवढा दिवस. इकडे तिकडं तर घरात माणसं असते माहिती आहे तुम्हाला की किती कामं असतात. जेंट्स माणसं असलं की दिवस पूर्ण कामातच जायचं. संभवची शाळा, क्लास आणि घरचं कामं त्याच्यातच जायचं सगळं आवरत. अजिबात जीवाला आराम नाही. त्याच्यानंतर मग आला पिल्लूचा बड्डे. तर पिल्लूच्या बड्डेच्या अगोदर 16 तारखेला परत आम्ही गेलो म्हणजे काय आणायला, खरेदी करायला, हिच्या बड्डेची खरेदी करायला. ते त्याच्यातच ते दिवस गेला पूर्ण. परत ह्या पोरांची कटिंग वगैरे करायला अगोदरच 15 तारखेला नेलं होतं, ते परत दिवस तसंच. 17 तारखेला हिच्या बड्डेची सगळी गडबड बरं का. क्लास पण, शाळा पण. आणि मला आता बोलायला पण कॅपॅसिटी नाही माहिती का. मला असं वाटतं की शांतपणे झोपावं. एकदम अशक्तपणा मला एवढा जाणवते तुम्हाला काय सांगू. त्याच्यानंतर तोंड पण असं कोरडं पडते, सुकतं एकदम कोरडं पडते. त्याच्यानंतर आमची 9 तारखेच्या पंगत होती. पंगत पण होती 9 तारखेची. 12 तारखेला सुटला आहे बघा. तिचा बड्डे झाला, बड्डेच्या अगोदरच 9 तारखेची पंगत होती. बड्डे झाला दुसऱ्या दिवशी आमची यात्रा आली 18 तारखेला. राहू दे बाळा. 18 तारखेला यात्रा आली. तर ती परत गडबड सगळी चालू होती, तिची धावपळ. त्याच्यानंतर तिथून आम्ही आलो दुसऱ्या दिवशी परत शिवजयंती. ते सकाळपासून घरची सगळी एवढी कामं आवरायचं. परत सकाळपासून ते शिवजयंती होतो आम्ही 11 वाजेपर्यंत. त्यामुळे लाईव्ह पण झालं नाही, व्हिडिओ पण टाकता येत नाही, काय नाही. कारण की जीव आपलं मन सारखं असं चांगलं असेल तर ठीक आहे. घरातलं धावपळ लय अवघड आहे, घरातली लय कामं असतात, घरची कामं लय असतात. लेकरांचं मुलं बाळा असते ना, तर अजून जोपर्यंत ती समजदार होत नाही तोपर्यंत लय बाबा लय अवघड आहे. यांना निघवा, यांना तयार करा. आणि तुम्हाला खरं सांगते, मला ना आता बसायची किंवा बोलायची पण कॅपॅसिटी नाही. ते देवा, खरंच देवा, कुणावरती अशी वेळ आणू पण नको आणि काय पण नको. व्हिडिओने ब्लॉग टाकत पण नव्हती. म्हणलं संभव गेला आता 100 रुपये घेऊन वडापाव आणायला. हे बघा आत्ताच त्याला पैसे दिले. ते यात्रा होती आमच्याकडे, त्या यात्रेमधून मी पर्स घेतली. तुम्ही सांगा कशी आहे पर्स, चांगली आहे का. 3 कप्पे आहेत. पहिला कप्पा. मला पैसे किती आहेत तर पैसे विचारत असेल तर पैसे द्या तुम्ही, मी ठेवते इथं बॅग भरून. हा एक दुसरा कप्पा, हा एक तिसरा कप्पा. आणि काय आणलं यात्रेतून मी अजून एक 100 रुपयाची एक चटई घेतली आणि पर्स घेतली. छान आहे ना पर्स, मला आवडली, घेतली. किती दिवस झाले हो माझे पॉकेट फाटली होती. मी म्हणजे ते मला भेटलेली पॉकेट म्हणजे एक तो होता पॉकेट मी 100 रुपयाला घेतलेला कधी पुण्यामध्ये असताना. भरपूर वर्ष आली त्याला. ते आपलं काढले एवढ्या वर्ष. तिथून मग इथे एक छोटा पॉकेट मिळाला होता, तोच वापरत होती. हळदी कुंकवाला भेटलेला. मी काय स्वतःसाठी वस्तू घेतच नाही आणि काहीच नाही. पण म्हटलं चला, म्हटलं अजिबातच नाही. कागदपत्र आपले वगैरे सगळे महत्त्वाचे असतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपलं ह्या पर्समध्ये टाकलं की आपल्याला मोबाईल पण होतो आरामशीर सगळंच. आणि छान आहे मस्त. 100 रुपयाला काय येतं आहे. हां, आणि पिल्लूची पण पर्स बघा. माझी पण पर्स दाखव म्हणजे. तर पिल्लूला बड्डेला ही पर्स भेटली आहे. हां, लाईक करो. पिल्लूला ही बड्डेला पर्स मिळाली आहे. छान आहे ना बघा. पिल्लूसाठी आपली छान आहे, पिल्लूप्रमाणे आहे की नाही. तर आपले
लाईव्ह झाली चालू आतापासून. परत 2-3 दिवस आता कसं तुम्ही सांगा, घरचं पण आपल्याला बघावं लागते. बरं, आपलं ग्रामदैवत कुलदैवत सोडून पण जमत नाही, आपलं नातेगोतं सोडून जमत नाही की उठला सुटला व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती बसायला, बरं की नाही. तीच चांगली खुश असते, ती सगळी चांगली असते तर आपण चांगले. हां, त्यामुळं आम्हाला देवधर्म सोडून चालत नाही आमच्या कोकणी लोकांना. म्हणजे आमचं ग्रामदैवत कुलदैवत आमच्या तर यात्रा म्हणा, सप्ताह म्हणा, हे म्हणा ते म्हणा, हे सोडून चालत नाही. कारण की ज्या गावात आपण राहतो, सगळं वर्गणी आली, हे आलं, सगळे आले, बरं का. सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. जर तिथे नाही गेलो ना तर गावातली लोक म्हणजे गावाच्या बाहेरही करतील. गावात आहे म्हटल्यावर सगळंच करावं लागतं. लोक नावं ठेवतात. अजून सोशल मीडियाचं काय, चांगलं वागलं तरी नावं ठेवतात, नाही वागलं तरी नावं ठेवतात, असं आहे. कारण की आपण जरी 4 दिवस नाही लाईव्ह घेतलं तर इकडे तिकडे कळतात. विचारत पण नाही. माझ्या पोरीचा बड्डे झाला, पण माझ्या पोरीला एकाने पण कोणी कॉल केला नाही, बरं का. 1-2 लोक, फक्त 1-2घांनीच कॉल केला, बाकी कॉल पण नाही केला. ज्यांना मी आपलं जीवातलं जीव समजत होते. अरे, देण्या घेण्याचं लांबच राहिली गोष्ट आहे, पण तुम्ही विचार, बड्डेचं ही तरी द्यायचं होतं ना त्यांना, तिला विश तरी करायचं होतं. देण्या घेण्याची गोष्ट वेगळी राहिली. काही लोकांना वाटतं देण्या घेण्याने, अरे देण्या घेण्याने नसतं नातं टिकत, बरं का. पण तुमचं एक विचारण्याचं कर्तव्य असतं. आणि मी ह्याला कॉल कर, त्याला बोल, ह्याची विचारपूस कर, त्याची विचारपूस कर. आता नाही बाबा, मी चांगलीच ओळखले माणसाला, त्यामुळं जाऊ द्या. चला, माझी आत्ता एक लाईव्ह झाली, संध्याकाळी माझी दररोजची लाईव्ह होईल. कारण की मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मला सगळं सोडून सोशल मीडियावरती येता येत नाही, बरं का. सगळ्याच गोष्टी सोडून सोशल मीडियावरती येता येत नाही मला. गाव हे ते नातं होतं. माझी आई पण आजारी होती. आता आमच्या तिकडं, माझ्या आईच्या तिकडं उद्या सप्ताह बसणार आहे, उद्या शनिवार आहे ना, उद्या सप्ताह बसणार आहे. तिकडं आई मला सकाळीच बोलती येतेच काय म्हणून. सप्त्याला मला जाताच येत नाही, कारण की संभवला उद्या ऑल तिकीट भेटणार आहे आणि परवा पेपर आहेत त्याचे. त्यामुळे मला कुठेच हालता येत नाही हो, कुठेच जाता येत नाही. कसं होतं माहिती आहे, जरी सकाळी, आता बघा सकाळी सोडलं, आता शाळेतून आले 12:30 वाजता किंवा 2 वाजता सोडणार होते, पण जायचं कसं, यायचं कसं, दिवस पुरत नाही तिकडं आईकडं जायला पण, आणि थांबता पण येत नाही. काय उपयोग, जीवाचं ओढाताण होता तो 2-2 बस हे करून, चेंज करून. आणि मुलांना घेऊन नको रे बाबा, नको वाटतं मला खरंच. तिकडं तर पाया पडा जायचं आहे इकडे पण, बघूया. तर आज जायचं आहे परत. म्हणजे ही माझ्या मिस्टरांची मामी ऑफ झाली मुंबईला, ते इथं राहतात, बाकी त्यांचे मुलं इथं राहतात. तर तिथं हाक मारायला जायचं आहे आज मला. तर मी आत्ता संभवला, आता आम्ही जेवण केलं की संभवला जायचं 2 वाजता. तिथं इथं अभ्यास करायचा त्या मुलाकडं. तिथून अभ्यास केले की 4 वाजता तिथून क्लासला जाईल तो, माहिती आहे का. 4 वाजता क्लासला जाईल. काय करावं बघा, काय सुचत नाही. हे सगळं बघावं लागतं आम्हाला, माहिती आहे का. याचे पप्पा कालच हाक मारून आले तिथून. आम्हाला सगळ्या गोष्टी सोडून जमत नाही. पैसा काय हो, पैसा आज आहे उद्या नाही. आपण जर आपली जर नातीगोती चांगली असेल तर पैसा कसाही असतो. हां, सोशल मीडियावरती सारा उठला सुटला, सोशल मीडियावरती नाही जमत आपल्याला बाबा. आपल्या सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. की सकाळी उठलं की तोंड धुवाय सोशल मीडियावरती यायला मला तेवढं जमत नाही. त्यामुळे मी 2च लाईव्ह घेते, एक दुपारची आणि एक संध्याकाळची. नाही जमत, घरचंच आवरत नाही, घरची कामं. तर सगळ्यांना बाय बाय. संध्याकाळी घेईन 9ची लाईव्ह मी. आता बाय सगळ्यांना, धन्यवाद.